नमस्कार. आता आपल्यासोबत आहेत माजी खासदार, माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. नाना भाऊ, सध्या 10 दिवस तुमचं गणपतीचं दर्शन वगैरे जोरात चालू आहे. काय मागताय गणपतीकडे? गणपती बाप्पांच्या चरणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्राच्या सगळ्या तरुण पिढीसाठी आणि सगळ्या गरीब लोकांसाठी त्यांना माणसासारखं जगण्याचा अधिकार आणि त्यांना त्यांचा हक्क मिळावा, ही मागणी गणपती बाप्पाच्या चरणी मी करतो आहे. आता हे सगळं जे तुम्ही मागितलं ते हे एकदम सेल्फलेस मागितलं, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असं पण काही मागितलं का बाप्पाकडे? ऑलरेडी काँग्रेसचा कार्यकर्ता हा त्याच उद्देशाने महाराष्ट्रात कामाला लागलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये जी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली की हे जे महायुतीचं विघ्न महाराष्ट्राला लागलेलं आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार करत असतानासुद्धा भ्रष्टाचार केला जातो, कमिशन खाल्लं जातं, असं हे सरकार काढण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेनं त्या ठिकाणी कामाला लागावं, ही सुद्धा भूमिका गणपती बाप्पाच्या चरणी मांडलेली आहे. काँग्रेस खासदारांची मनोकामना जी आहे ती पण पूर्ण व्हावी हे मागितलं का? खास करून खासदार प्रशांत पडोळे यांची. बघा, सोबत असलेले लोक, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक हे वाटणं की राज्यातला मुख्यमंत्री हा काँग्रेसचा व्हावा. आपण पाहिलं असेल की परवा शिर्डीमध्ये उद्धव ठाकरेंजी, मी, संजय राऊत सगळे त्यांचे शिवसेनेचे नेते होते. पण मी याच्या पहिले संजय राऊतांचं भाषण झालं की त्यांनी भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना म्हणाले. खालच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आमचा नेता हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, ही स्वाभाविक बात आहे. राष्ट्रवादीचे शरद पवारच्या गटातले हे लोकांना वाटत असेल की कोणीतरी त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, हे वाटणं स्वाभाविक आहे. पण मी असेल, उद्धव ठाकरे साहेब असतील की शरद पवार साहेब असेल, आम्ही सगळ्यांनी असा निर्णय केलेला आहे की कुठल्या हालतीत महाराष्ट्रातली ही जी महायुती आहे, भ्रष्ट महायुती, गुजरात धार्जनी, शिवद्रोही, या महायुतीला आम्ही पहिले काढू आणि नंतर जनतेच्या आशीर्वादाने जे आमचं सरकार होईल त्या आमदारातून आम्ही मुख्यमंत्री निवडू, ही भूमिका आम्ही तिघांनी घेतलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी किंवा खासदारांनी मनोकामना ज्या मांडलेल्या असतील, पण ते महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात हो, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. याच्यामध्ये एक आहे नाना भाऊ की आता उद्धव ठाकरेंबद्दल आपण बोललोत, तर त्यांचा म्हणजे वेगळा पक्ष आणि पक्षपद्धती वेगळी आहे. त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीचं नाव घेतलं तर शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यानंतर खाली कोण असेल हे पवारसाहेबच ठरवतील. काँग्रेसचं मात्र तसं नाही आहे. त्यामुळे आता तुमची ज्या पद्धतीची ब्रँडिंग चालू आहे, तर हे काहीतरी वेगळं द्योतक आहे असं म्हणता येईल का? नाही, म्हणजे मी याच्यासाठी म्हणतो की तुमचे सगळे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे तिथं होते, चेन्नीथला तिथं होते, त्यांच्यासमोर हिंदीमधनं अशा पद्धतीची मनोकामना व्यक्त करणं. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगितलं की स्वाभाविक आहे सगळ्यांना हे वाटणं, पण आज आम्हाला मुख्यमंत्रीपद ही नंतरचा भाग आहे. पहिले महायुतीचं हे सरकार सत्तेतून काढणं हे राज्याचा प्रमुख काँग्रेसचा म्हणून माझी ही जबाबदारी आहे आणि त्यासाठी या सरकारचा भ्रष्ट कारभार आणि महाराष्ट्रद्रोही कशा आहेत, शिवद्रोही कशा आहेत, हे जनतेपर्यंत पोहोचवणं हे माझं पहिलं काम आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून पहिले ते टार्गेट पूर्ण करायचं आणि नंतर आम्ही सगळेजण बसून, आमचे राहुलजी असतील, खरगेजी असतील, उद्धवजी असतील किंवा शरद पवारजी असतील, हे सगळे बसून निर्णय करतील. त्यामुळे आज मुख्यमंत्रीपदाचा हा जो इश्यू आहे तो थोडा आम्ही मागं टाकून पहिले आम्हाला जो आमचा टार्गेट आहे त्या टार्गेटला आम्हाला पूर्ण करायचं आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना, संजय राऊत हे ज्या पद्धतीनं ते चेहरा द्या आणि त्यांनी त्यांचा चेहरा हा प्रोजेक्ट केला होता, तर तो जो दबाव होता तो झुगारणं काही सोपं नव्हतं. तो काँग्रेसनं कसा झुगारला? कुठे आम्ही महाविकास आघाडीची जेव्हा मीटिंग झाली त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी पहिले भाषण केलं आणि नंतर माझं भाषण झालं. आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्याच्यात सांगितलं की आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच पुढं जाऊ. आखरी प्रत्येकाला आपलं आपलं मत आहे, मांडण्याचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे की आमची जी महाविकास आघाडी आहे की हिटलरशाहीची नाही आहे.
महायुती हिटलरशाहीची आहे, कारण ते 2 लोक दिल्लीतून बोललेत तर खाली कोणाला बोलायची हिंमत नाही. पण आमच्या पक्षामध्ये, आमच्या महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे आणि एकमेकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण शिर्डीच्या भाषणमध्ये स्वतः उद्धवजींनी सांगितलं की मी आता मुख्यमंत्रीपदाचा शर्तीत नाही. त्यामुळे आता तो विषय आमच्यासाठी संपला. आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये 73% भागामध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे, ओला दुष्काळ पडलेला आहे. सरकार शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष करत नाही. हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं जाणून बुजून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय करते आहेत, त्याला मदत करण्याला तयार नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या गेल्या 6 महिन्यात आपण महाराष्ट्रामध्ये आकडा पाहतो तर 2,25,000च्या जवळजवळ सरकारी आकडा आहे. पण असा दुसरा आकडा पाहिला तर तो आकडा मोठा जाऊ शकतो आहे. शिकलेले मुलामुलीसुद्धा आत्महत्या करत आहेत. आत्ताही पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन विद्यार्थ्यांचे MPSCच्या परीक्षेचे सुरू आहेत. महागाई इतकी झपाट्यानं वाढवत चाललेली आहे, त्याच्या मूडभर उद्योगपत्यांना फायदा कसा होईल आणि सामान्य लोकांनाही सुद्धा या सणासुदीच्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांना गोडधोड द्यायची पण ताकद नाही ठेवायची, अशा पद्धतीची एक मानसिकता राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे. आणि मित्रांना फायदा कसा होईल त्यांच्या नरेंद्र मोदीच्या, त्याच्यावर काम करते आहे. आखरी ही लढाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाबद्दल विचारतो की आपण तेलंगणामध्ये पाहिलं, कर्नाटकामध्ये पाहिलं, काँग्रेस सोलो गेली. त्यांनी तिथल्या जे प्रस्थापित होते किंवा सत्तेतले पक्ष होते त्यांना थेट अंगावर घेतलं, कुणीही सोबत नव्हतं. बहुमतानं दोन्हीकडं विजय मिळाला. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस का घाबरती आहे? काँग्रेस कार्यकर्ता किती तळागाळात पोहोचलेला आहे आणि किती सोबत आहे हे आपल्याला लोकसभेला पण दिसलं. मग नेत्यांना तो विश्वास का नाही आहे? बघा, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. आमचे जे अलायन्स आहेत ते स्टेट पार्टी आहेत आणि जे आमचे मित्र आहेत त्यांना सोबत घेऊन चालणं हा आमचा विचार राहिलेला आहे. आम्ही कोणालाही जबरदस्ती नाही, जे काय असेल ते ओपन आमची भूमिका मांडणं हे आमचं काम राहिलेलं आहे. कोणालाही धोका द्यायचं काम नाही. त्यामुळे आत्ता उद्याच्या कालच्या लोकसभेमध्येही सुद्धा आपण पाहिलं असेल की लहान भाऊ मोठा भाऊ ही प्रक्रिया होती, त्याच्यातही आम्ही पडलो नाही. जे काही आम्हाला मिळालं त्याच्यातूनच चांगलं कसं करता येईल तो प्रयत्न केला आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार 14 खासदार हे काँग्रेस पक्षाचे आज आहेत, आपण सगळ्यांना माहिती आहे. आणि मोठी पार्टी म्हणून काँग्रेस इथं उदयाला आलेली आहे. राहिलं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही सुद्धा आमची तीच भूमिका आहे. सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन चालायचं. आम्हाला काही कोणाला भीती आहे असं म्हणून नाही, पण सोबत आहे सोबत नाही. नानाभाऊ, मी असं विचारलो की मग आत्मविश्वासाची कमतरता आहे का? म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला असं का वाटत नाही की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण यांना अंगावर घेऊ शकतो म्हणून? बघा, मी तुम्हाला सांगितलं की आमच्या सोबत आहेत. जे सोबत नाहीत त्यांची आम्हाला चिंता करायची गरज नाही. आमच्या पक्षातून काही लोक सोडून गेलेत, तुम्हाला माहितीसाठी लोकसभेच्या पहिले ऐन लोकसभेच्या निवडणुकीत काही लोक सोडून गेलेत. आम्ही त्याची चिंता केली नाही. कार्यकर्त्यांच्या भरोशावर तिथं आम्ही पुन्हा जिंकलो, नवीन नेतृत्व उभं केलं. त्यामुळे आम्हाला कोणाला घाबरतो आम्ही असं नाही. मैत्री करतो तर मैत्री पूर्ण निभवायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. जे नाही राहायला तयार असेल तर त्याला काही जबरदस्ती करायचं कारण नाही. पण आमच्यासोबत आहेत त्यांना घेऊन चालायचं ही भूमिका आमची आहे. त्याच्यामुळे घाबरणं किंवा आमचा आत्मविश्वास नाही आहे असं नाही. आम्ही जे कोणी गेलेत आमच्या पक्षातून त्यांना काही पाहायला गेलं नाही गेलो, अरे तुम्ही गेलं तर आमचं कसं होईल. काँग्रेस पक्ष हा तळागाळातला आहे, सर्वसामान्यांचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, तरुण मुलांचा पक्ष आमचा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना महाराष्ट्रामध्ये आम्ही आमचं मनोबल बरोबर नाही म्हणून आम्ही सोबत कोणाला घेतो असं नाही. जे मैत्री आहे ते मैत्री निभवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करतो आहे. आपण 1999 पाहिलं आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस 80-82 हा काँग्रेसचा सर्वोच्च स्कोअर राहिलेला आहे. किमान 80 जागा सगळ्यात जास्त जिंकलेल्या आहेत. गेल्या 2-3 वर्षात मात्र 40-42 असाच तो आकडा राहिलेला आहे. तर यावेळेस तुम्हाला काय वाटतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही लोकांमध्ये फिरताय, महायुतीच्याबद्दलचं वातावरण बघताय, तर यावेळेस काँग्रेसचा काय आकडा राहील? आम्ही 100च्या जवळजवळ पोचू अशा पद्धतीचा आमचा आकडा आहे. आम्ही A+ आम्ही जवळपास विकास आघाडी म्हणून आम्ही जवळपास 250-200च्या जवळपास पोचू अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे. आणि त्या पद्धतीचे सर्वे रिपोर्ट आम्हाला यायला सुरुवात झालेली आहे.
आत्ता जागा वाटपामध्येही सुद्धा आम्ही त्याच आधारावर तिकिटांचं वाटप करू आणि मला विश्वास आहे की महाविकास आघाडी म्हणून एक बहुमताचं म्हणजे खोकेवाल्यांची न चालणारी व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये लोक निर्माण करतील आणि त्या पद्धतीचं एक महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणारं सरकार महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आशीर्वादाने निवडून येईल. आता एकनाथ शिंदे परवा बोलताना असं म्हणाले की विनेबिलिटी आणि स्ट्राईक रेट हे त्यांचे निकष आहेत. तसं तुमचे काय निकष महाविकास आघाडीमध्ये असतील? बघा, आमचं त्यांच्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते भयानक आहेत, ते आपण पाहतोच आहे. महायुतीमध्ये महाभारतच चाललेलं मी अनेक दिवसापासून बोलतो आहे आणि ते तुम्हाला आता काही दिवसामध्ये अजून जास्त पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आमच्या इथंमध्ये तशी काही परिस्थिती नाही. आमच्याकडे सामोपचारानेच ही सगळी जागा वाटपाची आम्ही बोलणी चालली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळेच जणं समजदारीनं काही खोक्याने आम्ही एकत्रित आलो नाही. आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्रित आलेलो आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सामोपचाराने जागा वाटपाचा प्रश्न संपलेला. पण म्हणजे ज्याच्या सिटिंग आमदार आहे त्याला देणार किंवा ज्यांनी आता लोकसभेला चांगली कामगिरी केली त्याला देणार. लोकसभेचा निकष आला तर काँग्रेसला जास्त जागा मिळू शकतात. बस जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जास्त मिळतात की कोणाला मिळतात हा भाग आमचा नाही. आम्ही 288 जागा महाविकास आघाडी आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत आम्ही लढणार आहोत. त्यामुळे जी काही येईल आत्ता जो काही लॅकुना आम्हाला आला, आम्हाला अजून महाविकास आघाडीला जास्त जागा आम्हाला खासदार लोकसभेमध्ये जिंकता आल्या असत्या, पण त्याच्यात काही लॅकुना होता. तो लॅकुना आता आम्ही या विधानसभेत कव्हर करू आणि त्याच्या माध्यमातून महाविकास आघाडी जास्त जागेवर निवडून येईल याच्या पद्धतीचा विचार आम्ही करतो. लॅकुना म्हणलात म्हणून मला लगेच सांगलीची जागा आठवली नानाभाऊ. तर सांगलीसारखं विधानसभेला कमीत कमी ठिकाणी व्हावं असं काही तुम्ही तशा पद्धतीचे बोलले ना. लॅकुना जो आहे शब्द तुम्हाला मुद्दाम वापरला तर त्यासाठीच आम्ही एक प्लॅन केलेला आहे आणि तो आम्ही बसून त्याच्यामध्ये सामोपचाराने मार्ग काढू. आमचा टार्गेट तिघांचा एक आहे, पवारसाहेबांचा असो की उद्धव साहेबांचा असो की माझा असो. आमचा तिघांचं टार्गेट आहे की महायुतीला कुठल्या हालतीत धाराशायी करायचं आणि मोठ्या फरकाने धाराशायी करायचा हा आमचा उद्देश आहे. आणि आत्ता ह्या तुमच्यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये समजा काही आता काँग्रेसला बहुतेक 1600-1700 काहीतरी उमेदवारांचे अर्ज पण आलेले आहेत, म्हणजे इतका चांगला रिस्पॉन्स आहे. हे चांगलं जरी असलं तरी बंडखोरी पण वाढणार असा पण त्याचा दुसरा अर्थ आहे. ते रोखण्याचे पण तुम्हाला आत्तापासूनच पावलं उचलावी लागणार. बघा, मी जे काही मी प्लॅन केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो एकदम क्लिअर आहे आणि प्रामाणिक आहे. त्याला कुठेही गटबाजी किंवा कुठेही अप्रामाणिकतापणा राहणार नाही आहे. ज्याचं सर्वेमध्ये नाव येईल, लोकांमधलं नाव येईल, त्याच उमेदवाराला तिकीट दिले जाणार आहे. त्याच्यामुळे मेरिटचा कॅन्डिडेटला तिकीट दिल्यानंतर बंडखोरी हा विषयच होऊ शकत नाही. जिथं कमजोर व्यवस्था असतं तिथं ग्रुपबाजी होते आणि तिथून मग बंडखोरी होते. आमच्या पक्षामध्ये कुठेही फार काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी बंडखोरी होण्याचं कुठलं कारण नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता येते आहे तर सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा त्याचा विश्वास मी देणार आणि कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊ शकत नाही हा आमचा विश्वास आहे. आपण आणखी पाहिलं 14ला आणि 19ला असा ट्रेंड होता की काँग्रेस असतील किंवा भाजप विरोधी पक्षातले लोक हे थेट भाजपकडे जात होती. आता असा ट्रेंड बघतोय आपण पर्टिक्युलरली लोकसभेच्या निकालानंतर की काँग्रेसमध्ये येण्याचा किंवा त्यातही राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं येण्याचा रोख हा वाढला आहे. त्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? मूळ याला मी एवढंच म्हणेल की महाराष्ट्रामधलं एक बदलावाचं दर्शन सुरू झालेलं आहे. याला दर्शनच म्हणू, कारण की आता गणपती बाप्पाचं दर्शन आपण घ्यायला मी इथं आलेलो आहो, त्यामुळे दर्शन असतं. तर जेव्हा बदलावाचं दर्शन सुरू होतं त्याच्यामुळे बदलावाच्या साधात खूप साऱ्या गोष्टी बदल होतात. त्यामुळे महाराष्ट्रामधून महायुतीचं सरकार जाते आहे हे आता त्यानिमित्तानं संकेत बावनकुळे नाही आहे, संकेत हे आता आपल्याला मोठ्या प्रमाणात इकडून इन्कमिंग सुरू झालेली आहे. त्यामुळे हे पाहायला मिळतं आहे. आणि आत्ता समजा आपण
पुन्हा लोकसभेच्याबद्दल आपण बोललो, तर निकाल काही असे ॲक्सिडेंट नव्हता. कार्यकर्त्यांनी खूप खालच्या स्तरावर काम केलं, तुमच्यासारखे नेते फिरले आणि मवियानं मनापासून काम केलं. पण त्याच्यात एक मोठा वाटा हा मुस्लिम मतदारांचा सुद्धा होता. तर तो मतदार विधानसभेलासुद्धा मवियासोबतच राहील, कारण लोकसभेचे मुद्दे वेगळे होते. तिथं मोदी शहा किंवा ते एक हिंदुत्ववादीचं वातावरण होतं वेगळं. तसं आता विधानसभेला असेल का? मुस्लिम मतदार मवियासोबत, काँग्रेससोबत राहील का? मी ABP माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पॉलिटिकल विश्लेषकांनाही सांगू इच्छितो की महाराष्ट्र असं एक राज्य आहे की इथं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा मोठा वर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणारा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान हा कधीही वाद राहिला नाही, पण पॉलिटिकली वाद निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी असेल, फडणवीस असेल, गडकरी असेल किंवा भाजप असेल यांनी त्या पद्धतीचा करण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांची मतं मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मिळाली, या महाविकास आघाडीला मिळाली, हे विश्लेषण आपण मांडत असताना आम्हाला हिंदूंची पण मोठ्या प्रमाणात मतं मिळालेली आहेत. मी स्वतः हिंदू आहे. हिंदूंची पण मोठ्या प्रमाणात मतं काँग्रेसला मिळाली. ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्यावेळेस महाराष्ट्रातली जनता एकत्रित येते, हा संदेश या निमित्तानं गेलेला आहे. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान हा काही भाग नाही आहे. महाराष्ट्रातमध्ये तुम्हाला यावेळेस सांगतो की मुस्लिम आणि हिंदू हे दोघंही हाताहातात मिळून महाविकास आघाडीला मतदान करेल असं चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लोकसभेतही झालं, पण त्याच्यापेक्षा जास्त चित्र तुम्हाला आत्ता या विधानसभेत पाहायला मिळणार आहे. आता तुम्ही जे सगळे या महायुती सरकारचे अपयशाचे मुद्दे सांगत होता, त्याच्या एक्झॅक्ट उलट महायुतीकडनं ॲडव्हर्टाईज केले जातं आहे. अजित पवारांच्या वेगळ्या जाहिराती येतात की शेतकऱ्यांना मागचं बिल भरायचं नाही, पुन्हा बिल भरायचं नाही. लाडकी बहीण योजनेला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे असं निदान ग्रासरूट लेवलला तरी दिसतं आहे. त्याला तुम्ही कसं टॅकल करणार आहात? कसं आहे की जाहिरातीच्या माध्यमातून फील गुड निर्माण करणं हे सोपं आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं आणि त्याच्या पैशातूनच जाहिराती करणं आणि फील गुड निर्माण करणं ते सरकारने केलं तर त्याला काही आम्हाला विरोध करायचं कारण नाही. लाडकी बहीण योजनेचं तर आम्ही स्वागतच केलं. मुठभर श्रीमंत लोकांना म्हणजे आत्ता 6 महिन्याच्या पहिले 1700 कोटी अनिल अंबानीचं कर्जमाफ सरकारने केलं. तर ह्या एका माणसाला 1700 कोटीचं कर्ज माफ करत असताना तुम्ही जाहिराती का नाही केल्या हो? पण गरिबाला 1,500 रुपये द्यायसाठी त्या भगिनींना तुम्ही जाहिरातबाजी करताय, उपकार करताय का? त्यांच्याच पैशाची उधळपट्टी तुम्ही करताय. पण एका माणसाला 1,700 कोटी रुपये दिलेत, त्याची जाहिरात करायला पाहिजे होती ना. पण त्याच ठिकाणी दाजीची काय अवस्था करून ठेवलेली आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतात, त्या माझ्या लाडक्या बहिणीचं कपाळाचं कुंकू पुसल्या जात आहे, त्याची काळजी काय सरकारला नसावी? सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. पण आता आमचं लोकसभेत हालत खराब झाली, तर आता आम्हाला विधानसभेत कशी बहिणीचा तरी आधार मिळेल काय, हा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. तो फील गुड त्यांना त्यांच्याजवळ राहू द्या. काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तुमच्याकडे लोक चांगले आहेत. पृथ्वीराज चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय, तुम्ही ज्या पद्धतीची इमेज जपली आहे, फक्त पडोळे म्हणतात नाही तर लोकांच्या मनात तशी भावना कार्य करण्याच्या असू शकते. तर मवियातली बाकीचे मित्रपक्ष काय करतील हा वेगळा भाग. काँग्रेस श्रेष्ठी हे तुमच्या पारड्यात मत टाकू शकतं असं तुम्हाला वाटतं का? बघा, नाना पटोलेंनी खुर्चीची लढाई लढलीच नाही. नाना पटोलेंनी नेहमी जनतेची लढाई लढलेली आहे. त्याच्यामुळे मला फळ काय मिळतं त्याच्यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय कसा मिळेल हेच काम नाना पटोलेंनी केलेलं आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरोसा ठेवणारा नाना पटोले आहे. मला समजा हे लांगून चांगलं करायचं असतं तर मी केंद्रात मंत्री आता मागच्या टर्मला आताही राहिलो असतो. पण जिथं ती खुर्ची घेऊन मी जनतेसाठी काम नाही, फक्त मी माझा आणि माझ्या परिवारासाठी काम करतो, त्या खुर्च्या माझ्या काही कामाच्या नाही. त्यामुळे मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे. मी खुर्चीची लढाई कधीच लढलेलो नाही. मी ते मी तुम्हाला सांगतो, खुर्चीची लढाई मी कधीच लढले नाही. आणि कर्मावर विश्वास ठेवतो. आणि मी माझे खरे राजकीय गुरु विलासराव देशमुख साहेब यांचा मी शिष्य आहे. ते नेहमी मला सांगायचे की वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही. माझ्या नशिबात असेल जे असेल
आणि जे मिळालं तर त्याला जनतेसाठी उपयोग करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, ती मी करेल. त्याच्यामुळे आज त्याच्याबद्दलची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्र कसं चांगला करता येईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय कसा देता येईल हे माझं खरं स्वप्न आहे. त्यामुळे जनतेचा कौल आणि उद्याचंच नेतृत्वाचं निर्णय त्याचं आम्ही स्वागत करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.